नमस्कार रामराम मंडळी, तुमचं स्वागत आहे ब्लॉगमध्ये. सकाळ सकाळ पहिल्या रोमनच्या धारक्याची मापं घेतली, कारण आपल्याला जायचं होतं आज बेंद्राची खरेदी करायला कुरुंदवाडला. तर सचिनदाकडनं आपल्याला सगळं साहित्य आणायचं होतं. तर मेहुण्याला घेऊन आपण आलो सचिनदाकडं. तर मेहुण्याचं पण बैल आहे बघा, ढवळी राजा, त्याला पण सगळी हनपट त्याचप्रमाणे कासरकंड सगळं घ्यायचं होतं. मग सचिनदाला मापं दिली आणि सचिनदा लागला कामाला. त्या आधी पहिला एक कंडा तयार करायची. तर ह्या कंड्याची आता डिझाईन आपण बघूया. डिझाईन होती बघा ही स्प्रिंग डिझाईन म्हणतात. त्यानंतर त्यांनी आपली धारकी घेतली. तर वेगवेगळ्या कलरमध्ये तीन धारकी आपली तयार केली ती, दोन धारकी. एक रोमनला आणली, एक मेहुण्याचा बैल आहे ढवळी राजा, त्याला ती होती बघा धारकी. त्यानंतर आपण बाकीचं साहित्य बघालतो, ज्यामध्ये भरपूर कंड कासरं होतं, त्याचप्रमाणे मोरक्या होत्या, तसंच साप्त्या होत्या. भरपूर सगळं साहित्य बेंद्रामुळे स्टॉक करून ठेवलं सचिनदानं. त्याचप्रमाणे शेंब तीन होती बघा. तर सगळं हे असं शेरडांचं कंड होतं, त्याचप्रमाणे घोड्यांची सगळी मोरकी होती, मुसक्या होत्या, ही शेंब होतं, हे रेड्याचं शेंब होतं, हे कासऱ्यांचं वेगवेगळ्या प्रकारचं गट्ट होतं बघा. त्यातलं आपण कुठलं घेतलं ते पुढे दाखवतो. त्याचप्रमाणे गादी पण होती आणि कलर पण होता. मग आपल्याला काय त्यातलं कासऱ्याचं डिझाईन आवडली नव्हती, मग त्यांना सचिनदाला दुसरी कार लावली. तर त्यांचं चिरंजीवानं आपल्या गाडीच्या किल्लीला किचन करून दिलं मस्तपैकी. तुम्हाला पुढे दाखवतोच. हे आता आपण साहित्य घेतलेलं. तरी आता त्यांच्या चिरंजीवाने हे किचन केलं बघा. एक नंबर किचन होतं. आपल्या किल्लीला डायरेक्ट खडा गोंडा होता तो. कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि कॉन्टॅक्ट नंबर आपल्या व्हिडिओ चॅनलवर आला आहे. त्यानंतर हे असं 7 कंड जनावरांचं, एक कंडा रोमनचा, एक धारकं, कासरा, सगळं असं आपण साहित्य घेतलं आणि आपण आलो नरसोबावाडी. तिथं जेवून त्यांनी घेतलं. त्यानंतर घरी आलो.